विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तर मुलांनो, काल आपण पाहिलं होतं कार्य आणि ऊर्जा धडा चालू केला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कार्य म्हणजे काय. एखाद्या वस्तूला बल लावले असता त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल तर त्यावेळेस कार्य झालं असं आपण म्हणतो. नंतर आपण हेही पाहिलं होतं धन कार्य कशाला म्हणायचं, ऋण कार्य कशाला म्हणायचं आणि शून्य कार्य कशाला म्हणायचं, हेही आपण काल पाहिलं. आज आपल्याला पाहायचं आहे ऊर्जा. या ठिकाणी मुलांनो 3 उदाहरणं आहेत. रोप लावलेली कुंडी जर अंधारामध्ये ठेवली तर ते रोप कोमेजून जाते. दुसरं उदाहरण आहे टीव्ही टेपचा जर मोठा आवाज असेल तर घरामधले जे काही भांडे असतात स्वयंपाकाची ती हलतात त्या आवाजामुळे. तिसरं उदाहरण आहे सूर्यप्रकाशामध्ये जर बहिर्वक्र भिंग पकडलो आपण तर काय होते, सूर्यप्रकाशाचे एकत्रीकरण होऊन त्याच्या खालचा जो काही कागद आहे तो कागद जळून जात असतो. मुलांनो, या 3 उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या तिन्ही उदाहरणामध्ये कोणत्या ना कोणत्या ऊर्जेचा वापर केला गेलेला आहे. या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे काय होतं, रोपटं कोमेजून गेलं. टीव्ही टेपचा मोठा आवाज ध्वनी ऊर्जा त्या भांड्यांना मिळाल्यामुळे भांड्याचा आवाज झाला आणि सूर्यप्रकाशामध्ये बहिर्वक्र भिंग पकडल्यामुळे कागद जळाला. कशामुळे? सौर ऊर्जेमुळे. या तिन्ही उदाहरणामध्ये ऊर्जेचा कुठं ना कुठं संबंध आहे. तर अशा प्रकारची जी काही मुलांना ऊर्जा आहे त्या ऊर्जेची व्याख्या आपल्याला करायची आहे. तर ऊर्जा म्हणजे काय? एखाद्या वस्तूची कार्य करण्याची क्षमता किंवा कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. अशा प्रकारची आपल्याला ऊर्जेची व्याख्या करता येईल. मुलांना आपण काल पाहिलं होतं कार्याचे एकक SI जूल, कार्याचं सीजेस एकक आपण अर्घ पाहिलं होतं. नेमके तेच एकक ऊर्जेचे आहेत. इथे लिहिलेलं आहे मी, ऊर्जेचे SI एकक जूल, ऊर्जेचे सीजेस एकक अर्घ. तर त्याचे जसे कार्याचे एकक आहे तेच एकक कशाचे आहेत? ऊर्जेचे आहेत. मुलांना आपण आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या ऊर्जेची रूपं आपण पाहत असतो. या ठिकाणी प्रकाश ऊर्जा असेल, ध्वनी ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, अणु ऊर्जा, सौर ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा, असे अनेक प्रकारचे ऊर्जेचे प्रकार, त्या ऊर्जेची रूपं आपण पाहत असतो. त्याच्या खाली सर्वात यांत्रिक ऊर्जा लिहून आहे. हे सुद्धा मुलांना ऊर्जेचे एक रूप आहे. या यांत्रिक ऊर्जेचे मुख्य 2 प्रकार आहेत, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. आता आपल्याला पाहायचं आहे याच्यापैकी गतिज ऊर्जा म्हणजे काय हे पाहायचं आहे. या ठिकाणी हेडिंग दिली आहे गतिज ऊर्जा. म्हणून याला इंग्लिश मध्ये म्हणतात कायनेटिक एनर्जी. शॉर्ट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे KE. याला शॉर्ट मध्ये म्हणतात. गतिज ऊर्जा म्हणजे इंग्लिश मध्ये काय? कायनेटिक एनर्जी. या ठिकाणी सुद्धा मुलांना मी 3 उदाहरणं लिहून ठेवलेली आहेत. वेगवान चेंडू जर स्टंपवर आदळला तर काय होईल? दुसरं उदाहरण आहे कॅरम स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास काय होईल? एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळल्यास काय होईल? अशा प्रकारचे 3 उदाहरणं मुलांना या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. या 3 उदाहरणावरून आपल्याला गतिज ऊर्जा काय आहे हे समजून घ्यायचे आहे. वेगवान चेंडू जेव्हा आपण स्टंपवर आदळतो तेव्हा स्टंप थोडासा मागे सरकला जातो. कॅरम स्ट्रायकरने जेव्हा सोंगटीला मारतो त्या सोंगटीला वेग प्राप्त होतो. एक गोटी जेव्हा दुसऱ्या गोटीवर आदळते तेव्हा जी स्थिर गोटी आहे त्या स्थिर गोटीला गती प्राप्त होते. या तिन्ही उदाहरणावरून मुलांना तुमचे एक गोष्ट लक्षात आली असेल, एखादी गतिमान वस्तू जर स्थिर वस्तूला गतिमान करत असेल
तर त्या वस्तूला गती प्राप्त होते. गतिमान वस्तू या तिन्ही उदाहरणामध्ये काय दिसतं तुम्हाला? गतिमान वस्तूमुळे स्थिर वस्तूला काय झालं? गती प्राप्त झाली. अशा प्रकारचे हे 3 उदाहरण आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला गतिज ऊर्जेची व्याख्या काय करता येईल? गतिज ऊर्जेची व्याख्या काय करता येईल? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्याला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. काय म्हणलं मी? गतिज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. मुलांनो, पुस्तकामध्ये व्याख्या आहे, ती व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याला गतिज ऊर्जा तुम्हाला लिहून काढायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. ही झाली त्याची व्याख्या. आता या ठिकाणी तिन्ही उदाहरणांचा जर विचार केला आपण तर काय होते की एखाद्या स्थिर वस्तूला गतिमान वस्तूमुळे गती प्राप्त होते. म्हणजेच याचाच अर्थ काय? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणतात? गतिज ऊर्जा असे म्हणतात. आता या ठिकाणी मी गतिज ऊर्जा बरोबर कार्य लिहून ठेवलेलं आहे. याचा कसा अर्थ आपण लावायचा? म्हणून आपण काल पाहिलं, एखाद्या वस्तूला जर बल लावलं तर त्या बलामुळे त्या वस्तूचं काय होते? विस्थापन होते. आणि विस्थापन झाल्यामुळे त्याच्यावर काय होते? त्या वस्तूचं कार्य होत असते. म्हणजे एखाद्या वस्तूवर बल लावल्यामुळे ती वस्तू विस्थापित होत असताना त्या वस्तूमुळे कार्य होते आणि त्या वस्तूला पुन्हा काय प्राप्त होते? गतिज ऊर्जा प्राप्त होते. काय म्हणलं मी? एखाद्या वस्तूला बल लावले असता ती वस्तू विस्थापित होत असताना त्या वस्तूवर कार्य होत असते आणि त्या कार्यामुळे त्या वस्तूला गतिज ऊर्जा प्राप्त होते. म्हणून मी काय लिहिलं? कार्य बरोबर गतिज ऊर्जा किंवा गतिज ऊर्जा बरोबर कार्य, अशा प्रकारचे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. वरी मी लिहिलं तुम्हाला गतिज ऊर्जेला कायनेटिक एनर्जी शॉर्ट मध्ये के. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कार्याचं काल आपण सूत्र लिहिलं होतं F गुणिले S. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू F गुणिले S. यानंतर आपल्याला काय करायचं आहे? गतिज ऊर्जेचं समीकरण मुलांना तयार करायचं आहे. गतिज ऊर्जेचं समीकरण कशा प्रकारचं आहे हे समीकरण आपल्याला तयार करायचं आहे. पण या ठिकाणी एखादी गतिमान वस्तू आहे. या ठिकाणी आपण काय पाहिलं? कायनेटिक एनर्जी बरोबर बल गुणिले विस्थापन. या ठिकाणी आपण थांबू. बाकीचं आपण पुढच्या तासात केलं पाहू.